नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल स्ट्रायकिंग विस्टामध्ये स्वागत आहे। सध्या श्रावण महिना आता सुरू झाला असून आज आपण जात आहोत यवतमाळ शहरातील एका प्राचीन हेमाडपंथी शिवालयात। हे प्राचीन शिवालय म्हणजेच श्री कमलेश्वर शिवमंदिर लोहारा। मंदिराला प्रवेशद्वारापाशी ही अशी भव्य कमान आहे। मंदिराचा परिसर अगदी विस्तीर्ण असून मंदिराबाहेर गाड्यांना पार्किंगला भरपूर जागा सुद्धा आहे। मंदिराबाहेर भव्य असा हा वटवृक्ष आपल्या प्राचीनतेची साक्ष देतो। वटपौर्णिमा रिसेंटलीच काही दिवसांपूर्वी झाली असल्याने वडाच्या झाडाचे पूजन झाल्याचे दिसते। तर मित्रांनो, हा बघा मंदिराचा विस्तीर्ण असा निसर्गरम्य परिसर। यवतमाळ परिसरात असंख्य हेमाडपंथी शिवालये पाहावयास मिळतात। यवतमाळ शहरातील केदारेश्वर, निसर्गाच्या सानिध्यात असलेले चौसाळेश्वर, आर्णी माहूर रोडवरील मनदेव, दाभडीचा ओंकारेश्वर, दारवा रोडवरील दक्षेश्वर व तपोवनाचा तपोवनेश्वर, तर यवतमाळला लागून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असलेले यवतमाळ रोडवरील कमलेश्वर शिवमंदिर ही सर्व प्राचीन शिवालये स्थापत्यकलेचा वारसा सांगणारी आहेत। यवतमाळपासून अवघे 5 ते 6 किलोमीटर अंतरावर अमरावती रोडवर लोहारा हे छोटे गाव असून ह्या गावात जवळपास 1000 ते 1200 वर्षे जुने पुरातन हेमाडपंथी मंदिर अस्तित्वात असून ते सुस्थितीत आहे। मंदिराच्या आत एंट्रन्सलाच नंदी विराजमान आहे आणि समोरच कासवाची छोटी पण सुरेख आणि रेखीव अशी संगमरवरी दगडात कोरलेली प्रतिमा तुमचं लक्ष वेधून घेते। मंदिराच्या पिलरवरील नक्षीकाम आणि केलेली कलाकुसर वाखाणण्याजोगीच आहे। चला तर आत गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेऊया। या मंदिरातील महादेवाची उंच पिंड बघावयास मिळते आणि जसं की तुम्ही बघत आहात, ही महादेवाची पिंड अतिशय सुंदर। हर हर महादेव, जय भोलेनाथ, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान् मृत्योर्मोक्षी यमामृतात्। याचा मराठीतील सोपा अर्थ असा की 3 ज्वलंत नेत्र असणारे महादेव ज्यांचा आपण मनापासून आदर करतो, त्यांची उपासना करतो, चिंतन आणि मनन करतो, जे आल्हाददायक असून आमचे पोषण करतात, शक्ती देतात, आरोग्य, संपत्ती, आनंद वाढवितात। ज्याप्रमाणे फळ, काकडी फांदीच्या बंधनातून परिपक्व झाल्यावर मुक्त होते, त्याप्रमाणेच आम्ही सुद्धा मृत्यू आणि नश्वरतेपासून मुक्त होवो, असा याचा सोपा अर्थ। महादेवाच्या पिंडीसमोरील हे बघा श्री गणेशाचे विलोभनीय रूप। जय श्री गणेशाय नमः। येथे आलो, महादेवांचे सकाळी सकाळी दर्शन घेतले आणि मंदिराचा निसर्गरम्य परिसर, मन कसे एकदम प्रसन्न झाले। या सर्व मंदिरांना 1000 वर्षाचा इतिहास आहे। यवतमाळ जवळील कमलेश्वर मंदिर हेही यादवकालीन 12व्या शतकातील शेवटी देवगिरीचे यादव यांनी ही हेमाडपंथी मंदिराची निर्मिती केली। हजार वर्षाचा इतिहास असणारी मंदिरं आजही सुस्थितीत आहे आणि मंदिराचे पूर्ण बांधकाम काळ्या पाषाणातील असून आतील मंदिरातील खांबांवर चिरेदार कोरीव नक्षीकाम तुम्ही इथे बघू शकता। मंदिर परिसरात हनुमानजी, गणेशजी यांची देवालये सुद्धा पाहावयास मिळतात, तर औदुंबराच्या छायेखाली विसावलेल्या दत्तपादुका दर्शनास मिळतात। मंदिर परिसरात विशाल असे अश्वत्थ म्हणजेच पिंपळाचा वृक्ष आलेल्या भक्तांना गारवा देतो। मंदिर परिसरात भव्य असे प्राचीन जलकुंड सुद्धा आहे,
ज्यात 12ही महिने पाणी असते. चला तर आता आपण दत्तचरण पादुकांचे दर्शन घेऊया. येथील प्राचीन जलकुंडाच्या बाजूलाच हे श्री दत्तांचे मंदिर आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. महाशिवरात्रीला श्रावण सोमवारी व सोमवारी भक्तांची अलोट गर्दी उसळते. इतर वेळेस ध्यानधारणेस हा परिसर खूप उपयुक्त आहे. हे प्राचीन मंदिर निसर्गरम्य परिसरात असल्यामुळे भक्तांना एक अद्भुत शांतीचा अनुभव येतो. पुढे 2 किलोमीटरवर ढुमणापूर असून तेथील हनुमानाचे जागृत मंदिर आहे. तुम्ही जर इथे दर्शन घेण्यास येणार असाल तर एक नम्र विनंती आहे की येथील संपूर्ण परिसरात कचरा, प्लास्टिकच्या बॉटल्स, चिप्सचे पॅकेट्स किंवा इतर कुठलीही घाण फेकू नये किंवा करू नये आणि हा निसर्गरम्य परिसर आणि हे मंदिर स्वच्छ ठेवण्यास मदत करावी. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा या प्राचीन मंदिरास नक्की भेट द्या आणि श्री महादेवांच्या दर्शनाचा लाभ घ्या. हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझे चॅनल स्ट्रायकिंग विस्टाला सुद्धा जरूर सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टेक केअर, स्टे सेफ अँड हॅव अ गुड डे.